सोमवारी झालेल्या राड्यानंतर आता कॉमेडियन कुणाल कामरा याची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे। मी काहीही चुकीचं वागलेलो नाही असं कुणाल कामराचं म्हणणं आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यामुळे एकनाथ शिंदेंची माफी मागणार नाही असं कुणाल कामराचं म्हणणं आहे। मी कुणालाही घाबरत नाही, मात्र पोलीस आणि न्यायालयाला सहकार्य करणार असल्याचंही कुणाल कामराचं आता स्टेटमेंट समोर आलेलं आहे। त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही। रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं, चोराला चोर म्हणणं, लफंग्याला लफंगा म्हणणं हा काय देशद्रोह असतो का? असतो का? नाही ना। आपण औरंगजेबाला तेच म्हणतो ना। आपण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यांनी बेईमानी केली त्यांना आपण बेईमानच म्हणतो ना। काय नवीन तुम्ही शब्दकोश निर्माण केला असेल महाराष्ट्रात या लोकांनी, तर तो नवीन शब्दकोश समोर आणावा। शब्द रत्नाकर नवीन त्यांनी निर्माण केला असेल तर तो शब्द रत्नाकर प्रसिद्ध करावा, त्यांनी करावा ना। आम्ही तो स्वीकारू। चौकशी अर्थातच निष्पक्षपणेच होणार आहे, परंतु ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान असतील, ज्या पद्धतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, अशांवरती इतक्या खालच्या पातळीवरती टीका टिप्पणी करणं किंवा त्यांना अपमानित करणं एवढं काय फ्रीडम ऑफ स्पीच आपल्या भारतामध्ये नाही आहे, आणि म्हणून नक्कीच त्याला कायद्याच्या समोर त्याला कारवाईला जरा सामोरं जावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।